आज मी किती दिवसाने एवढ्या लवकर उठली होती. नमस्ते श्री स्वामी समर्थ. माझ्या समर्थ बाबूची मम्मी 2-3 दिवसासाठी गावी गेलेली, म्हणून समर्थ बाबूला सांभाळायची जिम्मेदारी माझी होती. त्याला स्कूलला नेणार होतो मी आणि कनू. समर्थ आहे ना, खायला काय मागतच नाही. मी विचार करत होते की ह्याला टिफिनला काय देऊ. मग मला नंतर असं वाटलं की हा पोहे खाईल. मग मी त्याला विचारलं, बाबा तू पोहे खाशील ना? तो तर बोलत होता, नको मावशी, मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाईन. मी बोलली त्याला, नको, बाहेरचं खायचं नाही, तुला मी करून देईन सकाळी उठून. आणि मी त्याला सकाळी उठून करून पण दिलं. आज तर एवढी थंडी होती ना, आणि गाडीवर तर बापरे एवढी थंडी वाजत होती. समर्थ, मी आणि गणून निघालेलो आता स्कूलला जायला, आणि समर्थची स्कूल भरपूर लांब होती आमच्या इथून. मी आणि समर्थने ठरवलेलं की आम्ही सकाळी उठून बसने जाणार. पण लगेच गणू उठला आणि तो बोलला की तुम्हाला त्रास नाही देणार, मी तुम्हाला सोडायला येणार आहे. आम्ही एवढं खुश झालो ना. गाडीवर बसल्याच्या नंतर एवढी थंडी लागत होती ना, आम्हाला वाटलं अरे देवा, आम्ही बसने गेलो असं तर बरं झालं असतं. समर्थला सोडून झालं की मला असं वाटलं की आता गणू घरी नेल आणि मी थोडं मस्त झोप तरी काढीन. बघते तर ह्यानी मला आमच्या इकडच्या गार्डनमध्ये घेऊन आला. ह्या गार्डनमध्ये एवढं भारी वाटत होतं ना, सकाळी सकाळी एवढी लोक इथे एक्सरसाइज वगैरे करत होती. मग गणू बोला, चल आपण वॉक करूया. मग काय, आम्ही 5-6 राऊंड मस्त असं वॉक करून इथे बसलेलो. गणू मला बोलत होता की पूजा, आपण रोज येऊया इथे वॉकिंग करायला. मी बोलली हां ठीक आहे, पण पहिला तू उठ मग मला उठव, मग मी नक्की येईन. मला नाही वाटत हा पोरगा येईल. समर्थ आहे तोपर्यंत आम्ही येऊ शकतो, पण त्याच्यानंतर उठणारच नाही हा. सकाळी ना आमच्या घरी पाणी पण येतं. मी गणूला बोलली, चल लवकर, पाणी वगैरे पण भरायचं आहे, नंतर समर्थला आणायला पण जायचं आहे. मग घरातली सगळी कामं करून आम्ही जात होतो समर्थला आणायला. आणि त्याच्या टीचरने माझ्याकडे पाठवलं पण, कारण त्याच्या मम्मीने टीचरला सांगितलेलं की त्याची मावशी त्याला घ्यायला येणार आज. स्कूलच्या गेटच्या बाहेर आल्याच्या नंतर मी त्याला पहिला एकच प्रश्न विचारला, समर्थ तू टिफिन खाल्ला ना? तो बोलला, मावशी मी आत्ता टिफिन खाल्ला. मी बोलली का? बोलतो आमचे स्पोर्ट्स चालू आहे ना, आम्हाला टिफिन खायला टाईमच भेटत नाही, आणि मेन म्हणजे माझं सिलेक्शन झालं. एवढा खुश होता ना तो, आणि त्याच्या फ्रेंडला पण त्याने आम्हाला भेटवलं. समर्थ आहे ना, त्यांच्या घरी आयडीच विसरून आलेला, म्हणून आम्ही त्यांच्या घरी आयडी आणायला जात होतो. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.